वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबा परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 251 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय। आज आपण ओवी क्रमांक 252 पासून पुढच्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 14व्या क्रमांकाच्या श्लोकाचं माऊलींनी अतिशय विस्तृत असं वर्णन केलेलं आहे। आणि हे वर्णन करताना कुंडलिनी जागृती कशा प्रकारे होते आणि कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या कुंडलिनीचं साधारणपणे स्वरूप काय असतं, त्या कुंडलिनीमुळे शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टी बदलतात, शरीरामध्ये काय बदल होतो, या वगैरे सगळ्या गोष्टींचा तपशीलवार असा विचार माऊलींनी मांडलेला आपण बघितला, ज्यामध्ये प्राण आणि अपान वायू या दोघांच्या एकत्रीकरणामुळं कुंडलिनी ही थोडीशी तृप्त होते आणि तृप्त झालेली अशी कुंडलिनी जेव्हा ऊर्ध्वमुख करते, कारण जेव्हा ती शरीरामध्ये असते, सुप्त अवस्थेत असते, तेव्हा तिचं तोंड हे खालच्या दिशेनं असतं। खालच्या दिशेनं कुंडलिनीचं तोंड असणं हे जीवाच्या बंधनाचं, बद्धतेचं, जन्म मरणाच्या पाशामध्ये अडकल्याचं लक्षण आहे। आणि या कुंडलिनीचं ऊर्ध्वमुख होणं हे जीवाच्या मोक्षाचं सूचक आहे। आणि जेव्हा ही कुंडलिनी ऊर्ध्वमुखी होते तेव्हा तिच्या तोंडामध्ये ब्रह्मरंध्रातून आलेलं अमृतमय असं तिच्या तोंडामध्ये ते पडतं आणि त्यामुळं ती खऱ्या अर्थानं तृप्त होऊन जाते। अशा प्रकारचं वर्णन आपल्याला आतापर्यंत केलेलं दिसलं। साधारणपणे कुंडलिनी जागृती म्हणजे काय, तर या आत्म्यानं स्वतःला ओळखून स्वतःच्या मूळ रूपाकडं केलेलं तोंड म्हणजे कुंडलिनी जागृती। सामान्यपणे या जीवाचा जो स्वाभाविक कल आहे तो कल प्रपंचाकडं, विषयांकडं, भोगांकडं असतो। आणि त्यामुळं ही कुंडलिनी जेव्हा सगळं सुरळीत चालू आहे असं तिला वाटतं, कारण कुंडलिनी ही आदी मायाशक्ती आहे। मायेचंच ते एक रूप आहे। आणि ज्याप्रमाणे आपल्या लेकरांचा व्यवहार सगळा सुरळीत चाललाय असं वाटलं की त्या मुलांचा बाप हा जसा निश्चिंत होऊन आराम राहतो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या, अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा मायेच्या नियंत्रणात सगळं आहे असं मायेला जाणवतं, सगळं विषयांच्या नियंत्रणात आहे असं मायेला जाणवतं, तेव्हा ती निश्चिंतपणे निजलेली असते, निश्चिंतपणे झोपलेली असते। कारण तिला कोणत्याही गोष्टीची आता चिंता राहत नाही, कारण सगळं तिच्या इच्छेप्रमाणे, इंद्रिय तिच्या नियंत्रणात आहेत, इंद्रिय मायेच्या नियंत्रणात आहेत, प्रकृतीच्या नियंत्रणात आहेत, विषयांच्या आवडीनिवडीमध्ये ते रमतायत, विषयांच्या पूर्तीसाठी धडपडतायत, प्रयत्न करतायत, म्हणजे मायेचं अस्तित्व अबाधित आहे याचा एक आनंद तिला असतो। आणि म्हणून ती सुप्त अवस्थेत असताना कोणत्याही प्रकारची धडपड करत नाही। मग त्या जीवाचे कितीही जन्म हो, प्रत्येक जन्मामध्ये ती त्याच प्रकारे म्हणजे त्याच अवस्थेमध्ये राहते। सुषुम्ना नाडीमध्ये ती मूलाधार चक्राच्या खाली सुप्त अवस्थेमध्ये कायम असते। मग जीवाचे कितीही जन्म होत, त्या प्रत्येक जन्मामध्ये तिची तीच स्थिती आणि तीच अवस्था असते। पण जेव्हा एखादा साधक या आपल्या जन्मोजन्मांतरीच्या सवयीच्या विरोधी आचरण करायला लागतो, शरीराच्या नियंत्रणात राहून जन्मोजन्मी राहणारा हा बद्ध जीव जेव्हा शरीराच्या नियंत्रणाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खऱ्या अर्थानं प्रकृतीला बाधा पोचायला सुरुवात होते, मायेला तडे जायला सुरुवात होते। आणि म्हणून जेव्हा इंद्रिय निग्रह पूर्ण होतो तेव्हाही हे मन, ही माया, या मनाला
इंद्रियांच्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून अशाही परिस्थितीमध्ये हा जीव इंद्रिय निग्रहाचा प्रयत्न करत असला तरी काही प्रमाणात यशस्वी होतो आणि काही प्रमाणात पुन्हा पुन्हा त्याचं मन त्या विषयांमध्ये खेचलं जातं. आणि म्हणून काही दिवस परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये रमणारी लोक काही वर्षानंतर पुन्हा विषयी बनायला लागतात, पुन्हा भोगांमध्ये रमायला लागतात. त्यांना प्राप्त झालेलं वैराग्य हे काही काळापुरतं असतं. त्यांचा इंद्रिय निग्रह काही काळापुरता असतो. ते नियंत्रण एकदा संपलं, साधनेचं पुण्याचं थोडं नियंत्रण सरकलं की पुन्हा ही इंद्रिय पुन्हा मायेच्या नियंत्रणामध्ये जातात. पण एखादा साधक तिथपर्यंत थांबत नाही. तो इंद्रिय निग्रह करतो, इंद्रियांवर विजय मिळवतो आणि विकारांचा पगडा जो आहे, प्राबल्य जे आहे ते कायमचं झिडकारत राहतो. या मनाला कायमचं विषयांपासून दूर करून या मनाला अधिकाधिक साधनेमध्ये रमवतो. आणि जो या साधनेत स्वतःला रमवतो त्याच्या अंतःकरणातली कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृत होण्यासाठी जी योग प्रक्रिया माऊलींनी या 6व्या अध्यायात सांगितली तीच योग प्रक्रिया करण्याची गरज आहे असंही नाही. नामसाधनेद्वारा सुद्धा कुंडलिनी जागृत करता येते. अन्य साधनांच्या मार्गानेही कुंडलिनी जागृत करता येते. आत्मसाक्षात्कार प्राप्त करता येऊ शकतो. त्या कुंडलिनी जागृतीचे अनेक मार्ग आहेत. साधनेच्या वेगवेगळ्या मार्गातून, अंतःकरण निग्रह करून, वेगवेगळ्या साधनांच्या मार्गातून आपण इंद्रिय निग्रह करून आत्मसंयमन साधून त्या मार्गातून सहजपणे सप्तचक्रांचं भेदन करू शकतो. आणि म्हणून जेव्हा ते भेदन व्हायला लागतं आणि जेव्हा इंद्रिय निग्रह पूर्णपणे स्थिर व्हायला लागतात तेव्हा मात्र ही कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनीला सुरुवातीला धक्का बसायला लागतो आणि धक्का बसलं की आपल्या अस्तित्वाला जणू धोका आहे या प्रकारची मानसिकता झाल्यामुळं ती बिथरते. आणि मग ती काय काय प्रकारे क्रिया करते, क्रीडा करते, या सगळ्याचं वर्णन माऊलींनी आतापर्यंत केलं. पण तिचं साधारणपणे स्वरूप काय तेही माऊलींनी सांगितलं. आणि जेव्हा ही कुंडलिनीच्या हे लक्षात येतं की आता अधोमुख राहून आपला कोणताही फायदा होणार नाही, कारण खालच्या दिशेला आता या जीवात्म्याची गतीच राहिलेली नाही, कारण अधोगतीचे सगळे मार्ग या जीवात्म्यानं प्रयत्नपूर्वक बंद केलेले आहेत असं लक्षात आल्यावर नाईलाजानं ही कुंडलिनी ऊर्ध्वमुखी होते. जी शक्ती नकारात्मकतेकडे वळाली होती, जी शक्ती अधपतनाला नेण्यासाठी कारणीभूत ठरत होती, जी शक्ती विषयांमध्ये भोगांमध्ये रमवत होती, जी शक्ती जन्मजन्मांतराच्या चक्रामध्ये अडकवत होती, तीच शक्ती जेव्हा ऊर्ध्वमुखी होते तेव्हा तीच शक्ती त्या जीवात्म्याच्या ब्रह्मात्म ऐक्याला कारणीभूत ठरते. कारण ब्रह्मात्म ऐक्य असलेला तो सहस्राकार हा नेहमीसाठीच वर्षाव करत असतो. परंतु तोंडच उलट्या दिशेनं असल्यामुळं जसं पालथ्या घागरीवर पाणी पडावं अगदी त्या पद्धतीनं ब्रह्मतत्वाची उपस्थिती असूनही त्या जीवात्म्याला त्या ब्रह्मतत्वाचा लाभ होत नाही. पण जेव्हा अधोमुख असलेली ती कुंडलिनी ऊर्ध्वमुखी होते त्याच क्षणी तिच्या मुखामध्ये ब्रह्मतत्व पडतं आणि मग आत्मा परमात्मा एक होऊन जातो. माया प्रकृती परमात्मा एक होऊन जातात, परब्रह्म माया एक होऊन जातात. आणि या प्रकारे ते ऐक्य साधलं की मग कशा प्रकारची परिस्थिती येते याचं साधारणपणे वर्णन माऊली करताना दिसतात. पुढं माऊली म्हणतायत, तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. अर्थात त्या अभ्राप्रमाणे वर उगीच तेज झाकलेले, त्या अभ्राप्रमाणे वर उगीच त्वचेचा पापुत्रा असतो तो कोंड्याप्रमाणे निघून जातो. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर कुंडलिनीमध्ये ब्रह्मतत्व ब्रह्मामृत पडल्याच्या नंतर सगळं काही नवं व्हायला लागतं. शरीराचा एक धर्म आहे. शरीराच्या स्वाभाविक धर्मामध्ये एखादी अस्वाभाविक गोष्ट आली तर शरीर तिला बाहेर टाकत असतं. हा शरीराचा स्वभाव आहे. शरीराला जखम झाली तर जखम झाली म्हणजे काय, तर शरीराच्या भाषेमध्ये शरीराच्या स्वाभाविक रचनेमध्ये अस्वाभाविक तत्वांचा प्रवेश झाला. जखम झाली म्हणजे काय झालं, त्याचे विषाणू, बॅक्टेरिया किंवा काही त्याची तत्व शरीरात घुसली. ज्या क्षणाला तो आघात होतो, जखम होते, त्याच क्षणाला शरीर
तो आघात झालेला जो आहे त्या सगळ्या आघाताचा परिणाम शून्य करण्याचा प्रयत्न करत असते. मग ते बॅक्टेरिया घालवणं इतकंच नाही तर शरीराच्या ज्या ज्या भागाला त्या जखमेनं प्रभावित केलेला आहे तो सगळा भाग सुद्धा शरीर टाकून देत असतं. केवळ जो बाहेरून आलेला भाग आहे तेवढाच भाग शरीर बाहेर टाकत नाही. बाहेरून आलेल्या भागाला ज्या ज्या भागानं जागा दिली, ज्या ज्या भागावर त्या जखमेनं प्रभाव केला ते सगळं ते बाहेर टाकून देत असते. तुम्ही रस्त्यानं जाताना नखाला ठेच लागली याचा अर्थ काय? शरीराच्या स्वाभाविक रचनेमध्ये काहीतरी अस्वाभाविक तत्व शिरली, शरीराच्या विशिष्ट अवयवाची जागा बदलली. हे सुद्धा शरीरासाठी अस्वाभाविक आहे. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा शरीर स्वाभाविकपणे जे अस्वाभाविक आहे त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. आणि या अस्वाभाविकतेला स्वाभाविकतेतले जे घटक कारणीभूत ठरले त्यांनाही हे शरीर अस्वाभाविक मानून बाहेर फेकतं. म्हणून शरीराला जखम झाली की ज्या भागाला जखम झाली तो सगळाच भाग शरीर फेकून देतं, टाकून देतं. नवी त्वचा यायला लागते, त्वचा सुद्धा नवी, आजूबाजूच्या नसा सुद्धा नव्या, अगदी तो सगळा भाग हे शरीर शुद्ध करतं. शरीराच्या रचनेचा हा स्वभाव आहे. शरीराला जेव्हा नवं मिळतं तेव्हा शरीर जे जुनं आहे ते पूर्णपणे टाकून देतं. अगदी त्या पद्धतीनं मायेनं प्रभावित असलेलं हे शरीर जेव्हा परमात्म्याच्या परब्रह्माच्या संपर्कात येतं तेव्हा मात्र जुनं सगळं शरीरातलं बदलायला लागतं. एक नवं शरीर त्या जीवात्म्याला प्राप्त होतं. आणि त्याचं वर्णन इथं माऊली करतायत. तैसा आहाच वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा. आहाच वरी शब्दाचा अर्थ आहे वरवर, पातोडा म्हणजे पापुद्रा. जो त्वचेचा वरवरचा पापुद्रा आहे तो झडूनी जाय कोंडा जैसा होय. ज्याप्रमाणे एखाद्या धान्याच्या वरती कोंड्याचं आवरण असतं, झाडल्याच्या नंतर कोंडा बाजूला जातो आणि मधलं धान्य जसं सुरक्षित राहतं, अगदी त्या पद्धतीनं शरीराचा जो पापुद्रा आहे, त्वचेचा जो पापुद्रा आहे तो निघून जातो आणि नवा पापुद्रा येतो. आता हा पापुद्रा म्हणजे भौतिक शरीराचं वर्णन नाहीये, हे सूक्ष्म शरीराचं वर्णन आहे. जे काही वर्णन चाललंय ते सूक्ष्म शरीराचं आहे. भौतिक शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कुंडलिनी तुम्हाला सापडणार नाही. किती एक्सरे करा, MRI सारखं कितीही शरीर स्कॅन करा, त्या शरीरामध्ये तुम्हाला ना कुंडली सापडेल ना तुम्हाला सप्तचक्र सापडतील. कारण ही सगळी चक्र आणि कुंडलिनी या सगळ्या गोष्टी सूक्ष्म शरीराचा भाग आहेत. सूक्ष्म शरीरामध्ये त्या आहेत. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या दोघांना जोडणारा तो धागा आहे. त्यामुळं सूक्ष्म शरीराचं हे सगळं वर्णन चाललेलं आहे. सूक्ष्म शरीराला जे मायेचा पडदा, ज्याच्याबद्दल आपण आधीही विचार केला, याचं स्पष्टीकरण करण्यासाठी आपण गरुड पुराणातलं उदाहरण देऊन जीवात्मा जेव्हा शरीराचा त्याग करतो तेव्हा सूक्ष्म शरीर नव्या शरीराचा कसा शोध घेतं या सगळ्याचं विस्तृत आपण चिंतन केलेलं आहे. ते म्हणजे सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीरालाही आवरण असतं. ते आवरण मायेचं असतं, विषय वासना विकारांचं असतं. इथं जेव्हा कुंडलिनीमध्ये म्हणजे या जीवात्म्याची जी सावली आहे, परब्रह्माची जी सावली आहे, तीही परमात्म्या इतकीच सामर्थ्यवान आहे, परमात्म्यासारखीच तेजायमान आहे. कारण ती सावली शेवटी परमात्म्याची आहे, परब्रह्माची आहे, ब्रह्मतत्वाची ती सावली आहे. म्हणून ती तेवढीच ताकदवान असणं सहज स्वाभाविक आहे. आणि तेवढी ताकदवान असलेली ती कुंडलिनी जेव्हा जागृत होते, तिच्या वरती जेव्हा ब्रह्मतत्वाचा अमृत थेंब पडतो तेव्हा सूक्ष्म शरीराची सगळी अवयव निघून जातात, सूक्ष्म शरीराचे सगळे पडदे निघून जातात, सूक्ष्म शरीरातल्या सगळ्या वासना निघून जातात. सूक्ष्ममय शरीरातला अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, सगळ्या प्रकारचे कोश आवरण पूर्णपणे दूर व्हायला लागतात. कसे दूर व्हायला लागतात तर त्याच्यासाठी माऊलींनी दिलंय कोंडा जसा निघून जातो. एखाद्या धान्याच्या वर कोंडा येतो, म्हणजे गव्हाचं असेल, तांदूळ असेल, त्याच्यावरती कोंडा तयार होतो. थोडंसं घासलं की तो कोंडा बाजूला निघून जातो आणि आतलं धान्य स्वच्छ निघतं. त्या पद्धतीनं सूक्ष्म शरीर जे विषय वासना रूपी कोंड्याने भरलेलं आहे, ब्रह्मतत्वाच्या संपर्कामुळं, ब्रह्मतत्वाच्या थेंबाला ग्रहण केल्यामुळं आपोआपच सूक्ष्म शरीराचे सगळे पडदे, सगळे अवयव आपोआप गळून पडतात.
पुढं माऊली सांगतायत, मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. अर्थात मग जणू काय मूर्तिमंत स्फटिक अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या कोंबासारखी त्या अवयवांची कांती दिसते. आता त्या सूक्ष्म शरीराच्या बद्दलचं वर्णन माऊली करतायत. ही सूक्ष्म शरीर सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. सूक्ष्म शरीरांना पाहण्यासाठी एक साधना लागते, एक अवस्था लागते, एक अधिकार लागतो. तो अधिकार ज्यांना प्राप्त झालाय त्यांना सूक्ष्म शरीर दिसतं. काही लोकांना या शरीरामधलं फक्त सूक्ष्म शरीरच दिसतं. ते तुम्हाला बघितल्याबरोबर या शरीरानं किती जन्म घेतलेत, किती विषयी वासनेनं हे सूक्ष्म शरीर भरलेलं आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात. त्या सगळ्याचं वर्णन इथं चाललंय. एकदा का ह्या विषय वासना संपल्या की ते सूक्ष्म शरीर कसं दिसतं, त्या सूक्ष्म शरीराचं वर्णन चाललंय. मग काश्मीरीचे स्वयंभ, काश्मीरीचे शब्दाचा अर्थ आहे स्फटिकाचे. जसा स्फटिक असतो, शुद्ध असा तो पांढरा शुभ्र असा स्फटिक. स्वयंभ का रत्नबीजा आले कोंभ, किंवा रत्नाचं मूळ रूप जसं दिसावं त्याला नवा कोंब फुटावा. रत्नबीजाला कोंब फुटावा म्हणजे कोंभ जो असतो तो अधिकाधिक शुद्ध, अधिकाधिक पवित्र आणि अधिकाधिक नैसर्गिक असतो. कशाचाही कोंब असतो. एखादं फळ जेव्हा फळ बनतं तेव्हा आधी त्याचा कोंब फुटतो आणि त्या कोंबातून ते फळ हळूहळू बाहेर येतं. फळ असेल, फूल असेल, तर तो कोंब अतिशय दिसायलाही सुंदर असतो, नाजूक असतो, पवित्र असतो, नवा आणि ताजा असतो. अगदी त्या पद्धतीनं सूक्ष्म शरीराचे सगळे पडदे निघून गेल्यावर ती जी नवी त्वचा येते, ती नवी त्वचा जणू काही रत्नबीजाला कोंब फुटलंय किंवा शुद्ध अशा स्वयंभू स्फटिकासारखं त्याचं ते शरीर दिसायला लागतं. अवयव कांतीची भांब तैसी दिसे. त्याच्या शरीराची कांती, कांती म्हणजे त्वचा, भांब म्हणजे तेज, तसं दिसतं. त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये ते एक विशिष्ट प्रकारचं तेज यायला लागतं आणि असं ते तेजोमय शरीर दिसायला लागतं. ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळिले ते अंग, की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले. अर्थात मग जणू काय मूर्तिमंत स्फटिक अथवा रत्नरूप बीजाला निघालेल्या कोंभासारखी त्या अवयवाची कांती दिसते. दुसरं उदाहरण, अथवा संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनविले असावे किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केले असावे, असं ते शरीर दिसायला लागतं. मानवी सूक्ष्म शरीराची जी रचना आहे, त्याचा जो आकार आहे, त्याला लिंगाचं प्रतीक, लिंगाचं रूप अनेकदा वापरलं गेलेलं आहे. माऊलींनी ते इथं उदाहरण दिले. ना तरी संध्या रागीचे रंग. संध्या रागी या शब्दाचा अर्थ आहे संध्याकाळ. संध्याकाळच्या वेळी जी एक लालिमा सूर्याची पसरलेली असते, ती लालिमा आपण बघतो. ती लालिमा कशी दिसते? बघावीशी वाटावी अशी. तिच्यामध्ये एक पावित्र्य असतं, तिच्यामध्ये एक सौंदर्य असतं. हवीशी ती तेजोमयता वाटायला लागते. अगदी तसं त्याचं शरीर दिसायला लागतं. कोवळं शरीर त्याचं दिसायला लागतं. नवीन बाळ जन्माला आलं की त्या बाळाची कांती जशी सतेज दिसते, त्या सतेजतेपेक्षाही सतेज असं साधारणपणे ते सूक्ष्म शरीर दिसायला लागतं. ना तरी संध्या रागीचे रंग, संध्याकाळच्या वेळेचे जे रंग आकाशामध्ये आपल्याला दिसतात, काढून वळिले ते अंग, जणू काही तीच लालिमा काढून हे अंग बनवलेले आहेत, त्यानंच हे शरीर बनवलंय की काय, असं ते शरीर वाटायला लागतं. की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. अंतर्ज्योती म्हणजे आत्मज्योतीचे लिंग निर्वाळिले. निर्वाळिले म्हणजे स्वच्छ केले. जणू काही अंतरंगातलं अंतरात्मा जो आहे त्यालाच शुद्ध केलंय आणि ते मूळ रूपच जणू काही आकाराला आलेलं आहे असं तिथं वाटायला लागतं. कारण परमात्म्याचं शुद्ध रूप त्या जीवात्म्याला
या अवस्थेमध्ये प्राप्त झालेलं असतं. हा जीवात्मा परमात्मा झालेला असतो. ब्रह्मतत्वाचा संपर्क या जीवात्म्याला त्यावेळी आलेला असतो. आता त्याच्यात आणि ईश्वरात, त्याच्यात आणि परमात्म्यात, त्याच्यात आणि ब्रह्मतत्वात काही फरकच राहिलेला नाही. म्हणून आपोआपच त्या तत्वाचा प्रभाव त्याच्यावर दिसतो आणि म्हणून असं तेज त्या सूक्ष्म शरीराचं दिसायला लागतं. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव मज पाहता सावेव शांतीची ते. अर्थात कुंकुमाने भरलेले अमृत रसाचे ओतलेले अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी असे मला वाटते. ज्ञानोबारायांनी त्या सूक्ष्म शरीराचं वर्णन केलंय. ज्ञानोबारायांनी अशी अनेक सूक्ष्म शरीरं पाहिली असतील ज्याची स्वतःची कुंडलिनी जागृत झालेली आहे. त्याला इतरांच्याही शरीराच्या सूक्ष्म शरीराचं दर्शन सहजपणे घडत असतं आणि ते सहज स्वाभाविक आहे. ज्ञानोबाराय हे स्वतः एक परमयोगी आहेत आणि म्हणून त्यांनी अशी अनेक सूक्ष्म शरीरं पाहिली असतील. त्यांच्या आजूबाजूला अनेक अशा सिद्ध अवस्थेला पोहोचलेल्या जीवात्म्यांची शरीरं होती. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला जेव्हा ज्ञानोबारायांनी बघितलं असेल तेव्हा ज्ञानोबारायांना 1400 वर्षाचं शरीर दिसलं नसेल. 1400 वर्षाच्या आधीचाही जो जीवात्मा अनेक जन्म घेत घेत या शरीरात आलाय आणि या शरीरात 1400 वर्ष राहिलाय, तरी सुद्धा जे पडदे, जे आवरण या शरीराला घालवता आलं नाही, या शरीरात असलेल्या त्या सूक्ष्म शरीराला घालवता आलं नाही. तो पडदा काढणं, तो पडदा बाजूला करणं ज्ञानोबारायांना आवश्यक वाटलं. कारण शरीर हा पडदा आहे. शरीर हा खूप बाह्य पडदा आहे. हे बाह्य आवरण आहे. अशी बाह्य आवरणं ज्या आवरणामुळं जन्माला येतात ती आवरणं सूक्ष्म शरीराच्या भोवती असतात. ज्ञानोबारायांना ते आवरण यांच्यामध्ये दिसलं. ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 लिहून, 65 श्लोक लिहून, 65 ओव्या लिहून ज्या चांगदेवाच्या उद्धारासाठी हा ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ सूक्ष्म शरीरावरचं आवरण काढणार आहे. भौतिक शरीरावरचं आवरण काढणं हे अध्यात्माचं काम नाही, आध्यात्मिक ग्रंथांचं काम नाहीये. साबण सहज काम करते ती. शरीर शुद्धी हे साबणाचं काम आहे. संतांचं साहित्य हे मनाची शुद्धी करतं, विषय वासनांची शुद्धी करतं, सूक्ष्म शरीरावरची आवरणं ते दूर करतं. सूक्ष्म शरीराला लागलेले डाग, सूक्ष्म शरीराला नको असलेली जी आवरणं चिकटलेली आहेत ती काढायचं काम संत साहित्य करत असतं. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं चांगदेवाच्या शरीरावर म्हणजे सूक्ष्म शरीरावर असे डाग लागलेले आहेत, असं आवरण त्या सूक्ष्म शरीराला चिकटलंय. ते आवरण काढण्यासाठी चांगदेव 65 आणि ज्ञानोबारायांची ती चांगदेव 65 ऐकल्यानंतर चांगदेवांचं जे सूक्ष्म शरीर ज्ञानोबारायांना दिसलं असेल ते दर्शनही असंच असेल. नामदेव महाराजांसारखे त्या काळातल्या सगळ्या संतांची जी शरीर आहेत, सूक्ष्म शरीर, त्यांच्या भोवती असलेली जी मायेची आवरण आहेत ती ज्ञानोबारायांनी आपल्या उपदेशानं, आपल्या तपसामर्थ्यानं, योग सामर्थ्यानं दूर करून टाकली. ते सगळे संत महात्मे याच सूक्ष्म शरीराला योग्य असे झालेले होते. निर्मळ, शुद्ध, पवित्र परब्रह्माचंच प्रतिबिंब वाटावं असं ते सूक्ष्म शरीर. ज्ञानोबाराय त्या सूक्ष्म शरीराबद्दल म्हणतायत मज पाहता सावेव शांतीची ते. मला बघितल्याबरोबर वाटतं की जणू काही ती शांतीच आहे. शांतीचं ते सुंदर असं रूप जणू मी बघितलंय असं मला वाटतंय असं ज्ञानोबाराय म्हणतात. अशा सूक्ष्म शरीराला बघून किती आनंद, किती समाधान, किती एक प्रकारची आत्मिक आनंदाची अनुभूती येत असावी. ज्ञानोबाराय तेच सांगतायत कुंकुमाचे भरीव लाल बुंद अशा कुंकुवानं भरलेल्या सिद्ध रसाचे ओतीव. लाल अशा सिद्ध रसानं ओतलेल्या शांतीसारखं मला ते शरीर दिसतं. लाल रंग 2 प्रकारचे असतात, एक उग्र आणि एक सौम्य. रंग एकच लालच,
पण उग्र रंग रागाचं प्रतीक आहे, क्रोधाचं प्रतीक आहे, हिंसेचं प्रतीक आहे, विध्वंसाचं प्रतीक आहे. आणि तोच लाल रंग जेव्हा सौम्य असतो तेव्हा तोच लाल रंग कोमलतेचं, सामर्थ्याचं, शांतीचं प्रतीक बनतं. ज्ञानोबाराय त्या रंगाचं वर्णन करतायत. कुंकमाचे भरीव सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव शांतीची दिसे. मला सावयव अशी ती शांती दिसते. कारण इथं सूक्ष्म शरीरालाही आकार असतो, सूक्ष्म शरीरालाही आकार असतो. म्हणून इथं साकाराचंच वर्णन चाललंय. कारण जोपर्यंत स्थूल शरीर आहे तोपर्यंत सूक्ष्म शरीर हे आकाररहित नसतं, आकारासहज ते असतं. स्थूल शरीर संपलं आणि सूक्ष्म शरीराचे आधीचे सगळे पडदे दूर झाले तर या स्थूल शरीराच्या नाशानंतर ते आवरणरहित असं सूक्ष्म शरीर आपोआपच निर्गुण निराकार होऊन जातं. निर्गुण निराकार तत्वात ते आपोआप समाविष्ट होऊन जातं. इथं मात्र अजूनही स्थूल शरीर असल्यामुळं हे सूक्ष्म शरीर सावयव दिसतं, सावयव दिसतं, साकार दिसतं, सगुण दिसतं. पुढं माऊली म्हणतायत बघा, ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थावले जैसे. अर्थात ते योगाचे शरीर आनंद रूप चित्राचे रंग, किंवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्ती, किंवा संतोषरूप वृक्षाचे जणू काही बळावलेले रोप आहे. ज्ञानोबारायांना त्या सूक्ष्म शरीराकडे बघून त्या शरीराची वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन कराविषयी वाटतायत. कारण आपल्या आवडीचा विषय समोर आला की त्याबद्दल काय बोलावं काय बोलू नये असं होऊन जातं. ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर आलेली जी सूक्ष्म शरीर आहेत त्यांच्यावरची आवरणं, त्यांच्यावरचे पडदे वेगवेगळे आहेत. सूक्ष्म शरीर एकच आहे पण त्या सूक्ष्म शरीराला लागलेले हे आवरणं वेगवेगळी आहेत. कुणाला विषय वासनांचं आवरण आहे, कुणाला सत्तेचं आहे, कुणाला अहंकाराचं आहे. प्रत्येकावर वेगवेगळ्या विकारांचा पगडा आहे. जे षडविकार आपण म्हणतो ते षडविकार एकाच जीवावर ते सारख्याच प्रमाणात प्रभावित नसतात. काहींचा काम मोठा असतो, काहींचा क्रोध मोठा असतो, काहींचा लोभ मोठा असतो, काहींचा मत्सर मोठा असतो, काहींचा मोह मोठा असतो. वेगवेगळे विकार वेगवेगळ्या जीवांचे वेगवेगळ्या वेळी बलवान होत असतात. असं नाही की सगळ्या जीवांमध्ये विषयी जीव सगळे सारखेच असतात, असं नाही. त्यांच्यामध्ये अनंत प्रकार आहेत. सूक्ष्म शरीरावरती जी आवरणं लागतात, मायेची आवरणं जरी ती असली तरी ती आवरणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. कारण प्रत्येकाचा जन्म वेगळा आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे. आणि तुम्ही ज्या गतीला जाता त्या गतीप्रमाणे तुमचं सूक्ष्म शरीर आहे, त्याप्रमाणे तुमच्या सूक्ष्म शरीरावरची आवरण आहेत, त्याप्रमाणे तुमच्या सूक्ष्म शरीरावरच्या विषय वासना आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं सूक्ष्म शरीर हे वेगवेगळं आहे. म्हणून माऊलींनी उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची दिलेली आहेत. ती आवरणं दूर झाल्यावरचं ते शरीर निघून गेल्या, सगळी कोंब निघून गेल्यानंतरचं ते शरीर एकच आहे. आता वासना निघून गेल्यानंतरचं सूक्ष्म शरीर सारखंच दिसतं. पण माऊलींनी मात्र त्यांची वर्णनं वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली आहेत. आता एक वेगळं उदाहरण माऊलींनी दिलंय, ते आनंद चित्रीचे लेप. जणू काही आनंदाचं चित्र काढलं गेलंय. किती सुंदर रूपक माऊलींनी वापरले. अशी रूपकं ज्ञानेश्वरीतच बघायला मिळतात. मी स्वतः मराठी साहित्याचा विद्यार्थी आहे. अनेक वर्षापासून कविता वाचन वगैरे केलंय. पण ज्ञानोबारायांसारखी प्रतिभा, ज्ञानोबारायांसारख्या प्रतिमांचं योजन उपयोजन कोणत्या कवीला जमलं असं म्हणवतच नाही. ज्ञानोबारायांसारखे दृष्टांत, ज्ञानोबारायांसारखी रूपकं ज्ञानोबारायांनीच वापरावीत. मराठीतला हा जवळपास पहिला किंवा दुसरा ग्रंथ आहे. काही अभ्यासक दुसरा म्हणतात. दुसरा जरी मानला तरी दुसऱ्याच ग्रंथात एवढ्या उच्च दर्जाची रूपक योजना, एवढ्या अत्युच्च दर्जाची दृष्टांत योजना केली जावी, हा ज्ञानोबारायांच्या प्रतिभेचा अत्युच्च आविष्कार आहे. असं नाही आहे की त्यांच्या पुढं काही लोकांनी काव्याचा आदर्श मांडून दिलेला होता, नाही. ज्ञानोबारायांनी स्वतः उभं केलेलं हे वाङ्मय विश्व आहे. ही वाङ्मयाची इमारत ज्ञानोबारायांनी स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर उभी केलेली आहे. किती सुंदर प्रतिमा वापरलेली आहे बघा. आनंद चित्रीचे लेप. आनंदाचं चित्र ही कल्पना एखाद्या उत्तम प्रतिभा असलेल्या कवीला सुचू शकते.
आनंदाचं चित्र. आनंदानं चित्र काढणं वेगळं, आनंदात चित्र काढणं वेगळं, पण चित्रच आनंद आहे. आनंदाचं चित्र काढलंय. मुळात आनंद ही संकल्पना चित्रात बंदिस्त होणारी नाही. आनंद ही अदृश्य, निराकार अशी संकल्पना आहे. माऊली सांगतायत त्याचं जर चित्र काढायचं ठरलं, आनंदाचं चित्र, तर सूक्ष्म शरीर ज्यांचं वर्णन आता इथं माऊली करतायत, ते सूक्ष्म शरीर म्हणजे जणू काही आनंदाचं चित्र आहे. निर्गुण आणि सगुण यांचा किती सुंदर मिलाफ या रूपकांमधून माऊलींनी योजलाय बघा. प्रत्येक रूपक, प्रत्येक दृष्टांत, प्रत्येक प्रतिमा त्या सिद्धांताला, त्या आशयाला किती स्पष्ट आणि गडद करते बघा. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप. दुसरं रूप उदाहरण, दुसरी प्रतिमा माऊलींनी, महासुखाचं रूप. आपण सुख सुख म्हणतो. सुख ही सुद्धा काही सगुण संकल्पना नाही की दिसते, मोजता येते, मापता येते. ही गोष्ट वेगळी की जेम्स मिल नावाचा पाश्चात्य एक विचारवंत होऊन गेला. त्यानं असं म्हटलंय की सुखाला मोजता येतं, सुखाची तीव्रता मोजता येते, सुखाचं वजन करता येतं, सुखाला बंदिस्त करता येतं, अशा प्रकारचं जेम्स मिलनं सांगितलं. पण खरंच सुखाला असं बांधता येतं का? सुखाला मोजता येतं का? सुखाला बघता येतं का? तर नाही, सुखाला बघता येत नाही. त्यानंही जे निकष सांगितले ते अदृश्य सुखालाच भौतिक मापदंडाच्या, परिमाणांच्या आधारेच मोजण्याचा आग्रह त्यानं केलाय. असो, आपल्याला त्या सूक्ष्मतेत जायचं नाही. पण महासुखाचं रूप म्हणजे हे सूक्ष्म शरीर आहे, ते शरीर आहे, ते आत्मरूपत्व आहे, ज्याला परमात्म्याचं मिलन ज्या आत्म्याशी झालंय, ते जणू काही महासुखाचं ते रूप आहे. की संतोष तरुचे रोप थावले जैसे. थावले शब्दाचा अर्थ आहे स्थिर झाले. संतोष रूपी झाड, संतोषाचं झाड, त्या झाडाचं रोप, संतोष तरुचे रोप. झाड नंतर होईल त्याचं रोप, कारण झाडापेक्षा रोप अधिक विलोभनीय असतं. झाडापेक्षा रोप अधिक आपलंसं वाटत असतं, कारण झाडाचं ते विक्राळ रूप, व्यापकत्व तितकं नजरेत भरत नाही जितकं रोपाचं भरतं. म्हणून रोपाकडे बघितलं की एक आपलेपणाची भावना निर्माण होते. अगदी माऊली ते उदाहरण देत आहेत. संतोष तरुचे रोप थावले जैसे. जणू काही संतोष रूपी तरुचं रोप जागेवर थांबलंय, स्थिर झाले, असं त्या परमात्म्याचा, परब्रह्माचा संपर्क झालेल्या आत्म्याकडे बघून मला वाटतंय असं माऊली म्हणतायत. का कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. अर्थात तो सोन चाफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजूकपणाचा भर आलेला मळाच होय. पुन्हा आणखी काही रूपक माऊलींनी वापरलेत. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचंय, ब्रह्मतत्वाचा संपर्क झालेला आत्मा कसा असतो. जो जीवात्मा ब्रह्मतत्वाच्या संपर्कात आलेला आहे, जो आत्मा परमात्म्याच्या संपर्कात आलेला आहे, त्या आत्म्याचं दृश्य रूप माऊलींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढं माऊली उदाहरण देतात. का कनक चंपकाचा कळा. कनक चंपक या शब्दाचा अर्थ आहे सोन चाफा. सोन चाफ्याचं फूल तुम्ही बघितलं असेल, अतिशय कोमल, दर्शनीय, बघावंसं वाटावं असं. त्या सोन चाफ्याच्या कळीसारखं अतिशय कोमल, दर्शनीय, सुंदर असं ते रूप बघत राहावं असं. सुगंधही त्याला जोडून आलं. कनक चंपक म्हटल्यामुळं सुगंधही त्याला जोडून आला. की अमृताचा पुतळा, जणू काही अमृताचा पुतळा उभारलाय. पुतळे दगडाचे असू शकतात, वेगवेगळ्या धातूंचे पुतळे असतात, पण माऊलींनी रूपक वापरलंय, प्रतिमा वापरली, अमृताचा पुतळा. अमृताचा जणू काही तो पुतळा आहे. अमृत तत्व जणू काही आकाराला आलंय, असं ते सूक्ष्म शरीर, असा तो आत्मा दिसायला लागतो. नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. सासिन्नला
शब्दाचा अर्थ आहे भरून आला कोवळिकेचा कोवळेपणा, नाजूकपणा, जणू काही त्या रूपात भरून आलाय, त्या साच्यात भरलंय अमृताला किंवा कोवळिकेला, कोमलतेला, नाजूकपणाला आलेला आकार म्हणजे तो आहे, असं माऊली वर्णन करतायत. हो काजे शारदीयेचे नि ओले चंद्रबिंब पाल्हेले, का तेजाची मूर्त बैसले आसनावरी. अर्थात किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय, त्या सूक्ष्म शरीराला किंबहुना त्या कुंडलिनीचं जे वर्णन मौली करतायत, ज्या कुंडलिनीच्या मुखामध्ये ब्रह्मरंध्रातून आलेलं अमृत पडलेलं आहे, त्या अमृत तत्वामुळे प्राप्त झालेली जी गती आहे, त्या गतीचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे आणखी काही रूपक वापरून. हो का जे शारदीयेचे नि ओले, शरद ऋतूतल्या ओलेपणामुळं चंद्रबिंब पाल्हेले, पाल्हेले म्हणजे टवटवीत, त्या शरद ऋतूमुळं चंद्राचं प्रतिबिंब जसं अजून टवटवीत दिसावं, अजून तेजायमान दिसावं, अजून प्रकाशमान दिसावं, तसा तो दिसतो. का तेजाची मूर्त बैसले आसनावरी, जणू काही तेजच आसनावर बसले, प्रकाश, तेज, आकार युक्त होऊन आसनावर बसले, असं रूप तिथं दिसायला लागतं. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. अर्थात त्याप्रमाणे कुंडलिनी चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्याल्यावर शरीर दिसू लागते, मग त्या शरीराला यमही भीतो. यम म्हणजे सूक्ष्म शरीरावर आपली सत्ता गाजवणारा एक, आपण म्हणू परमात्म्याचाच एक अवतार म्हणू किंवा एक रूप म्हणू, एक स्वभाव म्हणू. कारण ही सगळी सृष्टी चालण्यासाठी प्रत्येकावर काही ना काहीतरी जबाबदारी देण्यात आलेली आहे, आणि ज्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांचं प्रत्यक्ष म्हणजे दर्शनीय रूप आणि अमूर्त रूप अशा दोन्ही रूपांची योजना केली गेलेली आहे. आणि याचं वर्णन आपल्याला सगळ्या वेद, पुराण, उपनिषद, महाग्रंथ या सगळ्यांमध्ये बघायला मिळतं. तसं इथं वर्णन माऊलींनी केलंय कृतांतू. कृतांतू म्हणजे यम, यम म्हणजे काळ. अर्थात यम सुद्धा परमात्म्याचाच एक विशिष्ट स्वभाव आहे. एक सृष्टी नीट चालावी याच्याकरता याच अवस्थेला पोहोचलेल्या एका परमात्म तत्वाला दिलेली एक जबाबदारी आहे ती, त्याला आपण यम म्हणतो. यमाचं काम काय आहे? या सूक्ष्म शरीराचं गणित ठेवणं आणि सूक्ष्म शरीराच्या गतीप्रमाणे स्थूल शरीर कब्जात घेणं आणि सूक्ष्म शरीराची पुढची गती निश्चित करणं. सूक्ष्म शरीराची गती निश्चित करणं हे मुख्य काम यमाला देण्यात आलेलं आहे. मग यमाचं मुख्य काम काय आहे? एखादा जीवात्मा शरीरात जन्माला आल्यानंतर त्याच्या मरणाची वाट बघणं आणि मरणाची वेळ आली की हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांना वेगळं करणं, आणि यांना वेगळं केल्यानंतर सूक्ष्म शरीराला त्याच्या पुढच्या गतीप्रमाणे पुढं पाठवून देणं हे यमाचं काम आहे. आणि मग यमाकडं आपण चंद्रगुप्त आहे असं म्हणतो. तो चंद्रगुप्त हिशोब लिहितो की या जीवात्म्यानं या शरीरात आल्यावर किती पुण्याची कामं केली, किती पापाची कामं केली, पुण्याच्या कामामुळे त्याची कोणती गती ठरते, पापाच्या कामामुळे त्याची कोणती गती ठरते, कोणतं त्याचं पाप कोणत्या पुण्यातून कमी होईल, म्हणजे पुण्य जास्त केलं असेल तर कोणतं पाप कमी करता येईल वगैरे सगळा हिशोब करून त्याप्रमाणे ती गती निश्चित केली जाते असं आपण म्हणतो. अगदी त्या पद्धतीनं यमाचं काम आहे या सूक्ष्म शरीराला स्थूल शरीरापासून वेगळं करणं आणि स्थूल शरीरात आल्यावर या सूक्ष्म शरीरानं जी कर्म केलेली आहेत त्या कर्माप्रमाणे सूक्ष्म शरीराला प्राप्त झालेल्या गतीप्रमाणे त्याला पुढच्या दिशेला भावी त्याच्या
गतीसाठी, स्थितीसाठी त्याला पुढं पाठवणं, त्याची पुढची योजना करणं हे यमाचं काम आहे. मग या यमाच्या नियंत्रणात कोणकोणती शरीरं येतात? तर ज्या ज्या शरीरांना विषय वासनांनी जखडलेलं आहे, जी जी शरीरं विषय वासनांमध्ये अडकलेली आहेत, ज्या ज्या शरीरांना आवरण आहेत, मग ही आवरणं विषय वासनांची असू शकतात, सात्विक वासनाही त्या शरीराला असू शकतात. ज्या ज्या शरीरांना जन्म संभवतो अशा सगळ्या सूक्ष्म शरीरांना यमाच्या नियंत्रणात ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशी सगळी सूक्ष्म शरीरं यमाला घाबरतात. यमाची भीती कुणाला वाटते? यमाची भीती त्यालाच वाटते ज्याला आपल्या सूक्ष्म शरीराबद्दलची जाणीव असते. असं म्हणण्यापेक्षा ज्या सूक्ष्म शरीराला स्थूल शरीराचा मोह असतो त्या सूक्ष्म शरीराला यमाची भीती वाटते. एक छोटासा प्रयोग जर आपण केला, आत्ता आपलं प्रवचन चालू आहे, आत्ता या घडीला जर यम आपल्या समोर येऊन उभा ठाकला, कल्पना करायची प्रत्येकानं माझ्यासहित, आणि यम म्हणाला मी तुला घेऊन जाण्यासाठी आलो, तर उत्स्फूर्तपणे ज्यांच्या आतून येईल की हरकत नाही, घेऊन जा, समजायचं त्यांना यमाची भीती नाही. पण ज्यांना नुसत्या या कल्पनेनं भीती वाटली, समजायचं ते यमाच्या नियंत्रणात आहे, त्यांना यमाची भीती आहे. यमानं म्हणावं मी तुला न्यायला आलो, ओके बाबा चल, मी तयार आहे, माझं काही मागं ठेवलेलं नाही वगैरे, मी तयार आहे, असं जो सहज तयार होईल, समजायचं त्याला यमाची भीती नाही. पण ज्यांना ज्यांना यमाचं नाव घेतलं की भीती वाटते, अरे बापरे तो सगळं संपून टाकणार, मग माझं ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल वगैरे वगैरे प्रश्न आले, म्हणजे तुम्ही यमाच्या नियंत्रणात आहात, यमाची तुम्हाला भीती आहे. आणि अशा सगळ्या जीवांबद्दल यमाला त्यांच्याकडे बघितलं की एक प्रकारचं समाधान वाटतं. जसं आपले गुलाम दिसले की राजाला आनंद होतो, वा माझे एवढे गुलाम आहेत. पण जी लोक यमाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेत, आता यमाच्या नियंत्रणाच्या बाहेर कोण गेले? ज्याला काही आशाच नाही. यमाची भीती त्यालाच आहे ज्याला उद्याकडून काही अपेक्षा आहे, ज्याला उद्या काही हवंय, ज्याला आतापर्यंत जे झालंय किंवा आता जे सुरू आहे याच्यात जो समाधानी नाही, ज्याचं थोडं तरी लक्ष भविष्याकडे आहे, त्याला यमाची भीती आहे. आणि ज्याला वाटतंय, ज्याला भविष्यच नाही, त्याला भविष्याची चिंताच नाही, उद्याचं काय, ज्यानं उद्यासाठी काही आजच ठेवलेलं नाही, उद्या ज्यानं आजच साफ केलेलं आहे, त्याला काय भीती आहे? असे लोक यमाच्या तावडीच्या बाहेर आहेत. आणि यमाच्या तावडीच्या बाहेर गेलेल्या अशा लोकांची यमाला भीती असते. म्हणून माऊली सांगतायत, तैसे शरीर होय, असं एकदा शरीर झालं जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, ज्यावेळी कुंडलिनीच्या तोंडामध्ये चंद्र पडतं, चंद्र म्हणजे अमृत, ब्रह्मतत्वाचं ते तेज पडतं, मग देहाकृती बिहे कृतांतुगा, त्या शरीराला बघून यमालाही भीती वाटते. दोन गोष्टी मी ऐकल्यात. एक गोष्ट ज्ञानोबांची आणि एक गोष्ट आद्यगुरु शंकराचार्यांची. शंकराचार्यांच्या पण जीवनामध्ये 3 वेळा मृत्यू होता. त्या 3 वेळा शंकराचार्यांनी मृत्यूवर विजय मिळवला, मृत्यूला पुढं पाठवला. अशी कथा आहे, खूप अद्भुत कथा आहे. ज्ञानोबांच्या जीवनातही तशीच कथा आहे. ज्ञानोबांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी घेतली याचा अर्थ, ज्याचं वर्णन माऊलींनी इथं केलंय त्या प्रकारे योग प्रक्रिया करून ब्रह्मरंध्रातून आपला आत्मा शरीरातून बाहेर काढल्यानंतर ते शरीरही तसंच जिवंत राहतं जसं ते शरीर त्यागाच्या वेळी असतं. त्याला आपण संजीवन समाधी म्हणतो. ज्ञानोबांच्या जीवनातही मृत्यूयोग होता. तर आधी यम आला ज्ञानोबांना न्यायला, तेव्हा निवृत्तीनाथांनी 2 बोटं दाखवली आणि यम परत गेला. अशी अद्भुत कथा मी ऐकली. 2 बोटं दाखवली, यम परत गेला. त्याला वाटलं 2 वर्षांनी यायचंय.
2 वर्षांनी तो परत आला ज्ञानोबारायांना घेऊन जाण्यासाठी. तेव्हा सोपान काकांनी 2 बोटं दाखवली. त्यावेळी आम्हाला वाटलं परत 2 वर्ष थांबायचं आहे. अशी 2 बोटं आपण दाखवून चालत नाही हा. नाहीतर आपल्याला यम घ्यायला आला आणि तुम्ही 2 बोटं दाखवली यम निघून गेला, असं होणार नाही. ती 2 बोटं दाखवायला ती बोटांमध्ये ताकदही तितकी असावी लागते. ती बोटं निवृत्तीनाथ दाखवू शकतात, ती बोटं सोपान काका दाखवू शकतात, ती बोटं मुक्ताबाई दाखवू शकतात. मुक्ताईनं शेवटी 2 बोटं दाखवली. यम कंटाळून गेला. यमानं सांगितलं आता काही आमचे कीर्तनकार त्याला थोडा विनोदी टच देतात की म्हणे एकदाच तर सांगा यम लोकाहून इथं यायला त्या आमच्या म्हशीला रेड्याला किती त्रास होतो, वर जा खाली या, जाण्या येण्याचे किती परिश्रम पडतात, एकदाच काहीतरी आकडा सांगा, तेवढ्या वर्षाने मी येतो, 2 बोटं दाखवून तुम्ही आमची परेशानी कशाला करता, असं मुक्ताबाईला यमानं सांगितलं. तेव्हा मुक्ताबाई हसल्या. मुक्ताबाई म्हणाली, अरे यमा, तुला आम्ही 2 बोटं दाखवतो म्हणजे 2 वर्ष असं नाही म्हणत आम्ही. अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत त्याच्यानंतरही ज्ञानोबाराय जसेच्या तसेच असणार आहे. तुझं या शरीरावर कोणतंही सामर्थ्य चालणार नाही. आता शेवटचा आलायस, आता जा, याच्यानंतर तू कधीच येऊ नको. आणि मग यम निघून गेला आणि मग ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. अशी कथा आहे, खूप अद्भुत कथा आहे. ज्या जीवात्म्याच्या आतली कुंडलिनी जागृत झाली, त्या कुंडलिनीमध्ये जेव्हा ब्रह्मतत्वाचं अमृत पडतं, ते अमृत तत्व पडल्यावर शरीराला जो आकार प्राप्त होतो, त्या सूक्ष्म शरीराला बघून यमही घाबरतो. यमालाही भीती वाटते त्या शरीराला बघून. का तर यमाचं त्याच्यावर सामर्थ्य चालत नाही, म्हणून यमाला भीती वाटते. मग देहाकृती बिहे कृतांतुगा, कृतांताला सुद्धा यमाला सुद्धा ते शरीर बघून भीती वाटते. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. अर्थात म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते. आता हे जे वर्णन आहे, हे वर्णन अतिशय महत्वाचं आहे. याला थोडं आपल्याला मानसशास्त्रीय दृष्ट्या थोडंसं बारकाईनं समजून घ्यायचंय. वार्धक्य तरी बहुडे, बहुडे शब्दाचा अर्थ आहे मागे फिरतं. वार्धक्य मागं फिरतं. वार्धक्य मागं फिरणं म्हणजे काय? एकदा शरीराला म्हातारपण प्राप्त झालं की ते शरीर पुन्हा लहान मुलासारखं होतं असा याचा अर्थ नाही. वार्धक्य शब्द थोडा नीट आपल्याला समजून घ्यावा लागेल. वार्धक्य म्हणजे वृद्ध होणं. जन्माला आलेला प्रत्येक जीव, एखादं बाळ जन्माला आलं की त्याच्या वृद्धपणाला सुरुवात होते. थोडंसं बारकाईनं समजून घेण्यासारखा विषय. आपण म्हणतो 1 दिवसाचं बाळ, 1 महिन्याचं बाळ, 1 वर्षाचं बाळ असं आपण म्हणतो. आता मला म्हणायचं झालं तर 40 वर्षाचं बाळ म्हणू शकता. एखाद्या 80 वर्षाच्या माणसाला तुम्ही 80 वर्षाचं बाळ म्हणू शकता. बरोबर आहे. आता हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. आपण बाळ म्हटलं की त्याला वर्षांमध्ये मोजतो, पण याला उलटही मोजता येतं. एका दिवसाच्या बाळाला 1 दिवसाचा म्हातारा, 1 वर्षाच्या बाळाला 1 वर्षाचा म्हातारा, 2 वर्षाच्या बाळाला 2 वर्षाचा म्हातारा, 40 वर्षाच्या माणसाला 40 वर्षाचा म्हातारा आणि 80 वर्षाच्या माणसाला 80 वर्षाचा म्हातारा असं आपण म्हणू शकतो. जसं 80 वर्षाचं बाळ म्हणू शकतो तसंच 80 वर्षाचा म्हातारा पण म्हणू शकतो. मग त्या शरीराला म्हातारा म्हणणं अधिक योग्य की बाळ म्हणणं अधिक योग्य, याचा थोडा सूक्ष्म विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की जन्माला आल्यापासून आपण क्षणाक्षणाला म्हातारे होत असतो. आपल्याकडं तारुण्याची एक वयोमर्यादा आपण सांगितलेली आहे की 16 वर्षापर्यंत कुमारावस्था असते, तिथून तारुण्य सुरू होतं आणि मग साधारण काय 35-40 पर्यंत आपण तरुण मानतो, तिथून वार्धक्याला सुरुवात होते असं आपण म्हणतो. पण खरोखरच तसं असतं का? तर नाही. वार्धक्याला सुरुवात जन्मापासूनच होते. जन्माला आल्यापासून तुम्ही म्हातारे व्हायला लागता, तिथूनच तर सुरुवात झाली. फक्त ते नजरेत येत नाही, दृश्यात येत नाही.
आता उदाहरणार्थ तुम्ही पाणी गरम करायला ठेवलंय, पाणी गरम करायला ठेवल्या क्षणापासून पाणी उकळायला सुरुवात झाली, फक्त ते उकळलेलं पाणी दिसत नाहीये, पण क्षणाक्षणाला त्याच्या उकळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसं जीव जन्माला आला की त्याच्या शरीराचं वार्धक्य सुरू झालंय. जन्माला आलेलं शरीर वृद्ध होण्यासाठीच जन्माला आलंय. जन्माला येता क्षणीच त्याच्या वार्धक्याची सुरुवात झाली, मायनस टाइम सुरू झालाय, उलटी घडी ज्याला आपण म्हणतो. 1, 2, 3, 4 नाही. तुमचं आयुष्य जर 80 वर्षाचं असेल तर 80, आता उरलेत 79, आता उरलेत 78, 77, असं करत करत तुमचं जर 40 वर्षाचं आयुष्य असेल तर तुमचं वय 40, मग 1-1 वर्ष मायनस. म्हणून मी म्हणतो बरेच जण वाढदिवस साजरा करतात. खरं तर तो वाढदिवस नसतो, तो खूडदिवस असतो. त्याला जन्मदिवस म्हणणं जास्त योग्य. जन्मदिनाच्या शुभेच्छा ठीक आहे, त्या दिवशी जन्म झाला म्हणून तो जन्मदिन. वाढदिवस नाही, कारण तो दिवस वाढला नाही, तो कमी झाला. तुमच्या आयुष्यातलं तेवढा वर्ष कमी झाला, मग वाढदिवस कसा काय? पण आपल्याला ना आपल्या सोयीचं बघायची सवय असते. आपलं मानसशास्त्रच तसं विकसित होतं. आपण माणसांना दुःख सौम्य करायचा प्रयत्न करतो. समाज भाषा विज्ञान नावाची एक अभ्यास शाखा आहे, भाषा विज्ञान. ती अभ्यास शाखा काय काम करते तर समाजाची मानसिकता दाखवते. आपल्याकडे एखाद्या स्त्रीचा पती मेला तर त्या तिला आपण एकदम नवरा मेलेली बाई असं म्हणत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीनं तिला गंगा भागीरथी असे वगैरे शब्द वापरले. कुंकू मोठं झालं, असे थोडे शब्द वापरले जातात की जेणेकरून ते दुःख सौम्य व्हावं. लोकांना दुःख पचवण्याची सवय नसते, म्हणून दुःख आलं तरी त्या दुःखाला सौम्य करणं असं एक समाज मानसशास्त्र काम करत असतं त्यासाठी. म्हणून समाज हा नेहमी नकारात्मक गोष्टींसाठी घाबरत असतो. म्हणून आपण खूड दिवस म्हटलं की ते दुःख होतं, निगेटिव्ह होतं, म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह करून टाकलं. पण खोट्याला खरं म्हटलं म्हणून खोटं खरं होत नाही, आणि खऱ्याला खोटं म्हटलं म्हणून खरं खोटं होत नाही. खरं खरं आहे आणि खोटं खोटं आहे. थोडा विचार केला, विवेक वापरला की सगळ्यांना कळून जाईल की वाढदिवसाला खरंच वाढदिवस म्हणावं का. ज्याचा 80वा वाढदिवस, त्यांचा 90वा वाढदिवस. जेवढा वाढदिवस मोठ्या संख्येचा तेवढं मरण जवळ आलंय, तेवढं शरीर मरणाच्या दाढेत चाललंय. म्हणून वार्धक्य शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यावा लागेल आपल्याला. वार्धक्य म्हणजे शरीर मरणाकडे झुकण्याची प्रक्रिया म्हणजे वार्धक्य. आता या अर्थाने ही ओवी नीट समजेल आपल्याला. वार्धक्य तरी बहुडे, बहुडे म्हणजे मागं फिरतं, वार्धक्य मागं फिरतं. याचा अर्थ ज्या क्षणाला शरीराचं वय जे असेल ते, ज्या क्षणाला ज्या वयात त्या शरीरात असलेलं आत्मतत्व म्हणजे जीवात्मा म्हणजेच कुंडलिनी परमात्म्याशी एकरूप होते किंवा ब्रह्मचैतन्य तिच्यात पडतं, त्या क्षणी जे शरीराचं वय आहे ते तिथंच थांबतं. तिथून पुढं शरीर म्हातारं होणं थांबतं, शरीराचं वृद्ध होणं थांबतं. यासाठी माऊली म्हणता येतं वार्धक्य तरी बहुडे. मग ते वार्धक्य मागं फिरतं. आता जसं जसं वय होत जाईल तसं तसं त्या शरीराला अधिकाधिक तेज चढत जातं, तसं तसं ते शरीर अधिकाधिक तेजायमान व्हायला लागतं. अशी उलटी गती तिथं सुरू होते. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे. तारुण्याचाही वियोग होतो बघा, तरुणपणही राहत नाही. याचा अर्थ असा नाही की ते शरीर कायमचं तरुण राहतं, नाही. शेवटी तारुण्यालाही एक मर्यादा आहे. तारुण्य म्हटलं की त्याला आधी आणि नंतर त्याच्या विरुद्ध अवस्था आहेत, त्याच्यामध्ये कुठंतरी तारुण्य. माऊली सांगतायत तेही इथं थांबतं. तारुण्याची गाठी विघडे. ते शरीर तरुणही राहत नाही, ते शरीर म्हातारही राहत नाही. लोपली उघडे बाळदशा. आणि एक बाळदशा त्या जीवात्म्याला यायला लागते, सूक्ष्म शरीराला यायला लागते. आता ही बाळदशा थोडी नीट आपल्याला समजून घ्यायची आहे. बाळदशा याचा अर्थ काय? येशू ख्रिस्तांच्या
बायबलमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, जे लहान लेकरासारखे आहेत त्यांना माझ्या जगात प्रवेश आहे, मोठ्यांना नाही, असं येशूंनी म्हटलंय. या लहानपणाचं, या बाळदशेचं खूप कौतुक संत साहित्यात, सगळ्या आध्यात्मिक धार्मिक ग्रंथात तुम्हाला बघायला सापडेल. लहान मुलांसारखं असणं म्हणजे निरागस असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे विषय वासनांनी रहित असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे आनंदी असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे स्वच्छंदी असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे आत्ममग्न असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे स्वात्म सुखांत असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे वर्तमान भूत भविष्याच्या पलीकडे असणं, लहान मुलांसारखं असणं म्हणजे केवळ असणं. त्या असण्याला दुसरं काही चिकटलेलं नसतं, त्याला आपण बालदशा म्हणतो. ही सगळी बालदशा बाकीचे सगळे भंग करत असतात. त्याला एक 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 गोष्ट शिकवत असते, काय बोलावं, काय बोलू नये, कोण चांगला कोण वाईट, काय करावं काय करू नये, कुठं हसावं कुठं रडावं, कसं हसावं कसं रडावं, हे सगळं सगळं आपण सांगून त्याला आपल्यासारखं करत असतो. म्हणजे चोराच्या प्रदेशात एखाद्या निर्मळ मनाच्या माणसाला आणायचं झालं की त्याला चोरीचं स्किल शिकवावं, तसा हा प्रकार आहे. अगदी त्या पद्धतीनं त्याला हळूहळू बिघडवायचे प्रयत्न या पद्धतीनं केले जातात. आणि म्हणून बाळदशा या शब्दाला खूप अर्थ आहे. माऊली म्हणतायत, लोपली उघडे बाळदशा. लोपली उघडे अतिशय महत्वाचा शब्द आहे. प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो, जेव्हा तो जीवदशेला येतो, तेव्हा बाळदशेतच तो असतो. जेव्हा हा जीव जन्माला आला, पहिल्यांदा या जीवानं जेव्हा शरीर धारण केलं, तेव्हा हा जीवही लहान बाळासारखा होता. त्याला कोणत्या विषयी वासना नव्हत्या. त्या परम तत्व अशा चैतन्याला वाटलं जन्माला यावं, आकाराला यावं. त्या भावनेनं त्यानं सगळ्यांना वेगवेगळ्या रूपात तो जन्माला आला. आपण त्यातलेच एक आहोत, पण आपण त्याच्यापासून वेगळे पडलो होतो. ती बाळदशा आपली कधीच संपली. या सूक्ष्म शरीराला एकावर एक वासना चिकटल्या, जन्म मरण लागलं, अनंत जन्म झाले. त्याच्यापासून आपण वेगळे झालो. ज्या क्षणाला ते चंद्रबिंब या कुंडलिनीत पडतं, त्या क्षणाला ती बाळदशा प्राप्त होते. ज्या बाळदशेला हा जीवात्मा पहिल्यांदा जीवात्म्याच्या आकाराला आला, ती दशा त्याला पुन्हा प्राप्त होते. लोपली उघडे बाळदशा. ती लोपलेली, संपलेली, झाकलेली, मागं गेलेली, मागं पडलेली तीच बाळदशा त्याला उघडे, पुन्हा नव्यानं त्याला ती प्राप्त होते. जशीच्या तशी, ज्या रूपात हा जीवात्मा जन्माला आला, त्याच रूपात तो पुन्हा जातो. कारण सगळा मूळ निघून जातो, सगळी आवरणं निघून जातात, सगळ्या विषय वासना त्या क्षणी निघून जातात. आणि ती अवस्था, ती बाळदशा त्या जीवात्म्याला त्या क्षणी पुन्हा एकदा प्राप्त होते, असं वर्णन माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.